मराठी कथा श्यामची आई. भाग 26. देवाला सारी प्रिय. संध्याकाळचे 4-5 वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले, आई मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे नाहीतर बन्या वरवडेकरांकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू इथे आला तर त्यांना बहुधा मी बन्याकडे आहे असे सांग. जाऊ का? आई म्हणाली, श्याम तू जा, परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हातारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हातारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये. मी तुला आंघोळ घालीन. जा. आई लोकांनी बघितले तर मला हसतील. मला मारायला येतील. काव काव करून नुसतेच खायला येतील मला. खरेच जाऊ असे मी विचारले. लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येते किती वेळ, कोणी महार येतो का म्हणून वाट पाहत बसणार. मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकवायचे एवढे मला ठाऊक. मी गेलो. मी जणू रस्त्याने जात आहे असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, का ग डोक्यावर का द्यायला हवी का मोळी? हवी आहे मोळी. मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. नको रे दादा, तुम्ही बामण, कोणी पाहिलं तर मारतील मला. नको रे दादा, जा बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरण वगैरे घेऊन, तो देईल डोईवर. असे गयावया करून इनू लागले. अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन. हो घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली. अरे श्याम, ती म्हारीण ना. अरे तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतंय. भाऊरावांना सांगितलेच पाहिजे. श्रीधर भट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्या त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चेवलास तू. अरे काही ताळतंत्र तरी असे बोलू लागले. मी त्यांना म्हटले, मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसंच घरात शिरून काही घर बाटविणार नाही. मी म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावायला. नदीतून जावायचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे. असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन. पुन्हा पडायचा एकदा. आपल्याकडची फाटीही सरली आहे. जा हाक मार तिला. ए गोयलेवाले, अगं इकडे ये. मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निटवी भात घालण्याचे ते ठरवले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, म्हातारे आजारी का ग आहेस? होय माय, ताप लय येतोय. काय करताव? पोटाला हवं ना असे ती म्हणाली. दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला? आईने विचारले. द्या. अरे देव तुमचं भले करो. गरिबाचे दुनियात कोणी नाही बघा. दिनवाणी म्हातारी बोलू लागली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगाच्या कडेला बसून तिने खाल्ला. वायाच पाणी घालताव दादा. ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन धुवा देत ती निघून गेली. चल श्याम तू आंघोळ कर, आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर जाऊन बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, आई मागे ती खेरांकडे जेवणावर झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हातारी मांडवाच्या दाराशी भीक मागत होती. हो आम्ही मांडवात जेवत होतो. पुरणपोळी खात होतो. आग्रह होत होता. भास्कर भटजींना इतका आग्रह झाला की ते
रागावून उठवायस लागले, परंतु आपट्याने त्यांना बसवले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणीही काही घातले नाही. ती उन्हाळ्यात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याच्या पाणी वाढीत होते, परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती, घास घाला ओ दादा. आई तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे तर एक गृहस्थ, मला त्यांचे नाव नाही माहीत, ते मुंबईला नोकरीस असतात व पितांबर नेसलेले होते. ते वाडीत होते. ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या महारणीच्या अंगावर ओरडले, म्हणाले, लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी? अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ते उष्टे मागायला. आत ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली, तुम्ही अलीकडे माजलीत महारडी, ने का मारू वाहन फेकून? असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलले. नको रे दादा, नको रे मारू, जाते रे दादा, असे म्हणून ती निघून गेली. आई हे मुंबईला इराणाच्या हॉटेलात खातात, दुसऱ्याची जोडे पुसतात, याची ह्या आपल्या गावात ऐट व मिसाज. मगाच्या ती म्हातारी नाही का म्हणाली, गरिबाला कोणी नाही, तेच खरे आई. उद्या जर एखाद्या महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोहळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील, त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील, त्यांच्या गळ्यात हार घालतील. आई, पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का ग ह्यांचा देव? हातात वाहन घेऊन त्यांच्या पितांबर बाटला नाही, पायात पायतणे घालून ही सोहळी, हे मुकोटे कद हातात घेऊन खुशाल जातात, परंतु हे वाहन ज्यांनी ह्यांना पायात घालावयास दिली तो मात्र घाणेरडा, त्याची सावलीही नको. आई, हे कसे ग? हे कसले सोहळे? का धर्म? हा का धर्म? देवाला हे आवडले का ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे ना? आहे नाही? आई म्हणाली, बाळ, जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना, ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंड्या म्हणून हाक मारीत, परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वऱ्हाडी खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळवला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यातील पंढरीनाथ बाबा म्हणू लागले. कुणाच्याही घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, तात्या, हा पाट मला नाही, तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातला ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता, मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाहीत, हृदयातील श्रीमंतीस मान देत नाहीत. तुम्हाला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत. श्याम असे हे म्हणायचे, महारामांगांजवळ पैसे नाहीत म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले तर आपण महार-मांग ठरू. श्याम, महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी, घरी येऊन आंघोळ करावी, कारण समाजात राहायचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही म्हणून ते पापी आहेत. त्यांचा स्पर्श झाला म्हणून नव्हे, पापी तर आपण सारे आहोत. खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने, प्रामाणिक मनाने भाकर मिळवणाऱ्या महारामांगाच्या अधिक पुण्यवान आहेत. नाही आई, मी विचारले. श्याम, आपले ते विठणाकडचे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काहीतरी पूर्वी अदमन गल्ला दिला होता, त्याची सवाई दीड करून ते शेत आपण मिळवले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणाला खाली मान घालून उभे राहावे लागेल. हो आई खिन्न होऊन म्हणाली. आई, दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग? झाला. महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग? मी विचारले. आई म्हणाली, श्याम, देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाच्या रूपात घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राह्मणांच्या देहात
आहे, माशाच्या आहे, महाराजच्याही आहे. देव गजेंद्रासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गायी चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शरभीही प्रिय वाटते. त्याला गुळकोळी आवडते, जटाऊ हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम, देवाला सारे प्रिय आहेत, कारण सारीच त्यांची. तू माझा म्हणून मला आवडतो, तशी आपण सारी देवाची म्हणून सारी त्याला आवडतात. मला आवडेल ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. परंतु श्याम, ज्याचे आपल्या आईबापावर, बहीण भावांवर प्रेम नाही, तो महारावर मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा, मग एकनाथाप्रमाणे महाराजच्याही मुलीसह पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास म्हणजे तुला कळेल. आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागायची वेळ झाली. मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो, आपण खोटे श्रेष्ठ कनिष्ठपणाचे वाद पुरवून टाकूया. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार. पद चाले मेरे मुकाबला. माझ्या भारती या देवीमुळी नुराला सगळा अंधार रे. भारतांतरी भरला माझ्या नाही दया स्नेह. तिथे देव का असे बंधू भाव तिळण. तेथे प्रभू कसा वसे. देव मंदिरी न देव अंतरी ना. देव तो आजी मेला माझ्या. धन्यवाद.